तर चला मंडळींनो, आज आपला काय किचनमध्ये बेत बनलेला आहे आपण बघूया कसली भाजी शिजतीये. तर हे बघा मंडळींनो, तर आपण बनवलेत शिंगोळे आणि छान अशी शिंगोळ्यांची भाजी आपली शिजलेली आहे. हे बघा मस्त उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं वाटण केलेलं आहे. इकडं आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि लसूण वाटून घेतलेलं आहे. आता छान असे शिजलेत म्हटल्यावरती आता वरतून मी हे जे काही वाटण केलेलं आहे ते घालून घेणार आहे मंडळींनो. बघा मस्तपैकी आज आपला शिंगोळ्यांचा बेत आहे आणि हे खास शिंगोळे मला तर काही जास्त बनवायला येत नाही, पण हे माझ्या आई आल्यानंतरच हा बेत बनतो. तर चला आता आई बाहेर काय करते बघूया. मस्त शिंगोळे तर बनवून झालेत आणि कुणाकुणाला हे असे शिंगोळे आवडतात सांगा मंडळींनो. शिंगोळे झाल्यानंतर छानपैकी इकडं बघा आता मी बटाट्याचे वेफर आणि साबुदाण्याच्या पापड्या तळलेल्या आहे आणि इकडे चाललेली आहे माझी कढईमध्ये खिचडी, कारण आईला आहे उपवास. तर आईला सोमवारचा उपवास असतो आणि आमच्यासाठी बनवलेले आहे मस्तपैकी आईने शिंगोळे आणि आईसाठी मी बनवलेले आहे खिचडी. तर चला आता बाहेर बघूया आईचं काय काम चाललेलं आहे. हे बघा आमच्या इकडे येतोय धो धो पाऊस. तर परवा जास्त नव्हता, पण कालच्यापासून पाऊस चाललेला आहे आणि अशा पावसामध्येच माझी आई आलेली आहे आणि आई आल्यावर काही निवांत बसणार नाही. काय चाललंय बाई तुझं? गोधडी शिवायचं काम चाललेलं आहे इकडं बघा. चालू दे. तेव्हा का असं 2-3 वेळ झालेत ना बाई. दुसरा येडा चालू आहे. दुसरा येडा चाललाय. तर आई आल्यावर काही शांत बसणार नाही, काही ना काही चालते. तर आई आल्याशिवाय काही माझ्याकडे शिंगोळे पण बनत नाही आहे ना बाई. तर मस्तपैकी बाईने शिंगोळे बनवले आणि शिंगोळे झाल्यानंतर म्हणे पाण्या पावसात काही कामं नाही का नाही, तुमच्या पेरण्या बिरण्या झाल्या का नाही? नाही ना, पाऊस आलाय, पेरणे नाही, काही नाही. मला वाढायचे दिवस झाले. तर पेरण्या काय कोणच्याच झाल्या नाही, कारण आता शिक पाऊस आलेला आहे आणि आमच्या बाईला जोडदार माझ्या मम्मीला इकडं आमची ताईबाई आलेली. ताई तर पर बुजगारून बसले. ताईला थंडी वाजती पावसामुळं. तर आलेले आहे. तर दोघींच्या मस्तपैकी गप्पा चालल्या आणि माझा चालला होता घरात स्वयंपाक. तर ताईची पण मम्मी आली आहे ना. ताई काय काय कामं करून घेतली तुमच्या ऐकून तुम्ही? काही पुसण्या बनवल्या, गोधड्या शिवल्या. तर आता ही पिढी आहे ना, ह्याच पिढीपर्यंत गोधड्या शिवणं होणार आहे का नाही ताई? इथून पुढं तुम्हाला दाखवून येते शिवा गोधडी म्हणत नाही, माझी आई आली तिथून शिवली. तर असं चाललेलं आहे, कारण आता इथून पुढं तर काय मला नाही वाटत कुणी असं गोधड्या शिवीन आहे ना बाई. असं टाच घेऊन ये बघा. माझ्या आईच्या हातात मस्तपैकी हातभर बांगड्या आहे बाई, दाखव दोन्ही हात. कमी झालंय. एवढं आम्ही तर काय जास्त बांगड्या कधी सणसुदी असली तरच घालतोय, नाही तर इतर वेळेस घालणं होत नाहीये. हां, आणि हे बघा असा पाऊस चाललाय. आमच्या तर काय अजून पेरण्या नाही आहेत. हे बघा इकडे आहे ना रोटा मारून ठेवलेला आहे वावरांना आणि इकडं सरी पाडलेली आहे थोडीशी. याच्यात आपल्याला गायांचं गिन्नी गवत लावायचं आहे आणि पुढंपर्यंत रोटा मारलाय. बघू तिकडं काय होतंय आता. तर पावसामुळं काही जास्त काम नाही आहे, त्याच्यामुळं चाललंय निवांत मस्तपैकी. तर पायपुसण्या साडीच्याच बनवल्या आहे का नाही ताई? तर मस्तपैकी. बाई तू पण बनवायची नाही का तशा पायपुसण्या? तर साडी कापून साडीच्याच मस्तपैकी अशा पायपुसण्या विकत आणण्यापेक्षा अगदी साडीच्या बनवलेल्या भारी. तर चला मंडळीनं आता घेऊ जेवण करून. बाई चला जेवायचं आता आपल्याला. बाईला उपवास आहे. ताई तुम्ही जेवल्या का? चला ना इतक्या लवकर. भूक लागली काय पावसा पाण्याची लवकर ना. या घरात आपण बसूच जेवायला आता बाई. चल